एसटी कर्मचाऱ्यांच्या आजच्या बैठकीमध्ये तोडगा निघालेला नाहीये। मंत्री उदय सामंत आणि कर्मचाऱ्यांची बैठक निष्फळ ठरलेली आहे। एसटी कामगार संयुक्त कृती समितीच्या वतीने प्रलंबित मागण्या मान्य न झाल्यानं बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे। उद्या पुन्हा एकदा कर्मचाऱ्यांसोबत बैठक होणार आहे। त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या मागणीबाबत सरकार सकारात्मक असून एसटी कर्मचाऱ्यांना सरकार न्याय देणार असं उदय सामंत म्हणाले। सरकार सकारात्मक असताना एसटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याची भूमिका सरकारची असताना आंदोलन कशासाठी असावं हे मला अजून कळलेलं नाही। फक्त 48 तासानंतर मुख्यमंत्री महोदयांची बैठक होणार आहे की अशा पद्धतीचं आंदोलन म्हणजे गणपतीची पूजा 7 तारखेला आहे आणि आज आपण हे आंदोलन करतोय, याच्यामुळे जनतेमध्ये देखील उद्रेक होऊ शकतो। लालपरीला ब्रेक लागलेला आहे। मुंबई, पुणे, नाशिक या ठिकाणी आपण बघतोय एसटीची सेवा पूर्णतः ठप्प झालेली आहे। शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे आम्हाला वेतन मिळावं अशी एसटी कर्मचाऱ्यांची मागणी आहे। 2018 ते 2024 पर्यंतच्या वाढीव महागाई भत्त्याची थकबाकी मिळावी। शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे घरभाडे भत्ता आणि वार्षिक वेतनवाढ देखील मिळावी। तर 58 महिन्यांच्या कालावधीची वार्षिक वेतनवाढीची थकबाकी मिळावी। 57 महिन्यांच्या कालावधीचा घरभाडे भत्त्याची थकबाकी सुद्धा दिली जावी असं एसटी कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे। एसटी कर्मचाऱ्यांच्या बैठकीत तोडगा मात्र निघालेला नाहीये। उदय सामंत आणि कर्मचाऱ्यांची बैठक निष्फळ ठरलेली आहे। त्यानंतर उदय सामंत यांनी माध्यमांसोबत संवादही साधलेला आहे आणि सरकार एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात सकारात्मक असल्याचं सुद्धा यावेळेस उदय सामंत यांनी सांगितलेलं आहे। मात्र ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावरती एसटी कर्मचाऱ्यांनी आता संप पुकारल्यानं मोठे हाल भाविकांचे आणि सामान्य कर्मचाऱ्यांचे होत आहेत। आपण बघूयात जनतेचं नेमकं या संदर्भात काय म्हणणं आहे। असा अचानक संप केला तर ज्येष्ठ नागरिकांचे सगळ्या प्रवाशांचे हाल होतात, याची कल्पना एसटीला नाही आहे का? मला गोंदवलेला जायचंय, मला एका समाजसेवेसाठी जायचंय, मग तिथे जाऊन मला जी समाजसेवा करायची ते मी आज जाऊच शकत नाहीये। मग तुम्ही याच्यावरती काय उपाययोजना? त्यांनी असं सांगितलं ऑफिसरने की आमचा संप नाहीये, कामगारांचा संप आहे, वाहक चालक आले तर तुमची गाडी सुटेल। माझी मिसेस ॲक्च्युली सरकारी अधिकारी आहे आणि 10:15चं ऑफिस असतं तिथे त्यावेळेत पोचायला म्हणून आम्ही आज आलो स्वारगेटला, पण अचानक संप जाहीर केल्यामुळे आमची आज अतिशय गैरसोय झाली आहे आणि आता ऑफिसला कसं पोचायचं हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे। नाही, त्यांनी सांगितलं की काही सांगता येत नाही, गाड्या काही आलेल्या नाही आहेत, ज्या गाड्या आल्या आहेत त्याच सुटल्या, तर जी गाडी मिळेल त्यांनी तुम्ही जा, जी तुमची सोय असेल किंवा जे तुम्हाला वाहन उपलब्ध होईल त्याने तुम्ही जा। पण आता जर आम्ही एसटीने एखादी मिळाली म्हणून गेलो आणि परत येताना नाही आले तर आमचा प्रॉब्लेम येऊ शकतो ना। अचानक संप डिक्लेअर केल्यामुळे आम्हाला काहीच सोय करता येत नाही।